रामदास नव्हे बामदास कदम तो ठार वेडा झालाय. भास्कर जाधवांचं टीकास्त्र. योगेश कदमांविरोधात थेट उमेदवार जाहीर. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना वेड लागले. रामदास नव्हे बामदास कदम तो ठार वेडा झालाय असं म्हणत भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. गुहागरमधील भाषणात भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. 30 वर्ष बार चालवणाऱ्या रामदास कदम यांना लाज वाटायला हवी. रामदास कदम यांच्या मी कधी पाया पडलो नाही, पण रामदास कदम विधान भवनाच्या लॉबीमध्ये माझ्या पाया पडलेत. भास्कर जाधव एक वेळ मरेल पण तुमच्या पाया पडणार नाही. लवकरच आपलं सरकार येणार आहे आणि मी मंत्री होणार आहे. मंत्री नाही झालो तरी येत्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता नक्की होणार आहे असं सुतोवाच भास्कर जाधव यांनी केला आहे. मी त्या रामदास कदमवर तर फार काही बोलत नाही. मूर्ख आहे, मूर्ख म्हणजे मूर्ख आहे, येणार आहे. त्या डोक्यावर परिणाम झाला माहिती आहे का तुम्हाला? रोज सकाळ संध्याकाळ त्या उद्धव साहेबांना इतकं घाणेरडं बोलत असतो. रे लहान वाटते काय तुला? 32 वर्ष तू आमदार झाला, बरोबर आहे ना? कोणामुळे झाला? उठसूट योगेश दादाला संपवायचं, आईला हात आपल्या पोराला संपवतो, हे लक्षात ठेवा. सकाळ संध्याकाळ योगेश दादाला संपवले. काय आहे? 2 वेळा आमदार झाला, मंत्री झाला, भाषण देत आणि काय म्हणतो? भास्कर जाधव माझ्या पाया पडला असतात. मी म्हटलं मला तिकीट दे. आईला ज्याचं तोंड बघायचं नाही त्याची मी बघायला जाईन काय? आता काय ते तुम्ही समजून घ्या, बरोबर आहे ना? रामदास कदम आई कोटेश्वरीच्या देवळात मला बोलवली, तू पण मला. तू कोटेश्वरी तुझा ग्रामदैवत आहे, उभा राहा. मी तर तुझ्या घरी पाया पडलोच नाही तिकीटा करता, पण सचिन हा रामदास कदम माझ्या 2 वेळा पाया पडला. 2 वेळा. खाजगी झालेलं कधी सांगायचं नसतं, पण ते गमरेनं सांगायला लागतं. शिकायला प्रमोद पालशेटकर भाजपा बरोबर सांगायचं असतं. हा रामदास कदम 2009 ते 14 राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती तेव्हा हा मला रोज भेटायला यायचा. सरपंच तुम्ही हे हा बाहेर बोलतो तेव्हा जाऊ नका. आता कधी छमछम बंद झाले म्हणून वेळा झाला म्हणून आपला आला. मी किंमत द्यायचो नाही. एकदा हवाली माझ्या पाय धरून स्वाभाविक अधिवेशन चालू असताना म्हणून कोटेश्वरीच्या देवळात ये तुला विचारतो आणि माझ्या पाय धरला तुझी स्टाईल आहे पाहिजे बोलीत देतो वेटरना माहिती समोर गुरगुरतो पण गप्पू आतमध्ये बोलून मी पाय धरतो. वेटकरून थोडा खर्च करा सगळा खर्च करा आतमध्ये पाय धरतो. प्रत्येकाचे कोणाच्याही डॉक्टरमध्ये पाय धरणार. बाहेर असा दरकाळी फोडणार काय विचारता वाघ याला वाघ कसा बिबट्या तो आणि माझ्या पाय धरल्याने मला सांगितलं मला विरोध करू नकोस. सुभाषमध्ये तुमचा स्वभाव मला का आवडतो तुम्ही सांगतो. मला सांगितलं नव्हतं की तुम्ही या मोठ्यावर काम उगाच केलं पण तुम्ही बाळासाहेबांना याच्याबरोबर आणि म्हणून मला सांगितलं मला विरोध करू नको, तुझ्या पाया पडतो. लोक मी राष्ट्रपती देतो या मला काय फरक पडतो? मी मंत्री होतो, मला काय फरक पडतो? या मला राज्यमंत्री देत आहे पण मी कॅबिनेट मंत्री म्हणून मागतोय आणि मला म्हणतात तुला कसं कॅबिनेट मंत्री बघा. रामदास भाई मी असं बोलतो, रामदास भाई भास्कर जाधव कोणाच्या सावलीला हवत नाही. तुझ्या नशिबात असेल तुला मिळेल, माझ्या नशिबात असेल मला मिळेल. मी कोणाला विरोध केलेला नाही, मी कोणाला विरोध करणार नाही. तू माझ्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.